नमस्कार, रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फणसाच्या बियाची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी फणसाच्या बिया घेतलेल्या आहेत। आता सध्या बाजारात भरपूर फणस आले आहेत। आपण फणसाच्या बिया भाजून खातो किंवा उकडून खातो, पण ह्या फणसाच्या बियाची आपण जर भाजी केली ना तर खूप छान होतो। सर्वात अगोदर आपण ह्या फणसाच्या बिया धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण यामध्ये 2 ग्लास पाणी घालणार आहोत आणि थोडंसं चिमूटभर मीठ यामध्ये घालायचं आहे। मिक्स करून घेऊया। 10 मिनिटं मीडियम गॅसवरती आपण ह्या फणसाच्या बिया आहेत त्या उकडून घेणार आहोत। 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत आणि फणसाची बिया छान शिजलेल्या आहेत। चेक करण्यासाठी तुम्ही एक फणसाची बी खाली काढून ती चाकूने कापू शकता। अलगद कापली याचा अर्थ फणसाच्या बिया शिजलेल्या आहेत। आपण गॅस बंद करूया आणि बिया थंड होऊ देऊया। एका पॅनमध्ये मी 1 चमचा तेल गरम करत आहे। तेल गरम झालं की एक मीडियम आकाराचा कांदा उभा चिरून मी हा भाजून घेणार आहे। लालसर होईपर्यंत भाजायचा आहे। थोडासा कांदा लालसर भाजलेला आहे। आता यामध्ये एक छोटा तुकडा ओला खोबऱ्याचा मी कापून टाकलेला आहे। सुकं खोबरं सुद्धा तुम्ही घेऊ शकता। हे सुद्धा कांद्याबरोबर आपण भाजून घेणार आहोत। अगदी लाल नाही भाजायचं, म्हणजे काळपट नाही झालं पाहिजे। तर अशा पद्धतीने आपण कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि कांदा आणि खोबरं थंड होऊ देऊया। कांदा आणि खोबरं थंड झालेलं आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे कांदा खोबरं काढून घेऊया। त्याचबरोबर त्यामध्ये आपण टाकणार आहोत 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, पाव चमचा जिरे, थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। पाणी न घालता आपण हे वाटण वाटून घेणार आहोत। एकदम बारीक वाटायचं आहे, जाडसर ठेवायचं नाही, त्याच्यामुळे टेस्ट चेंज होते। अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे आपण। तर आपली ही सर्व तयारी झालेली आहे। आता आपण ज्या बिया शिजवल्या होत्या त्या सोलून घ्यायच्या आहेत। फणसाच्या बियाचे असे 2 तुकडे करायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यावरची साल काढायची आहे, किंवा तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा करू शकता। हलकं असं त्याला ठेचायचं आहे आणि त्याच्यानंतर साल काढायची आहे। यामुळे काय होतं, फणसाची बी 2 तुकडे होतात आणि जराशी ती आणखी नरम होते, त्याच्यामुळे छान अशी भाजीला टेस्ट येते। आतपर्यंत मसाला जातो। पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करायचं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी फुटली की त्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत। तर एक छोटा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे, तो आपण लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत। कांदा छान असा भाजलेला आहे। आता त्यामध्ये आपण टाकायचा आहे टोमॅटो। छोटा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, तो सुद्धा मऊसूत होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। कांदा आणि टोमॅटो दोन्ही सुद्धा असे छान असे आपण परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण कांदा आणि खोबऱ्याचं जे वाटण केलं होतं ते घालायचं आहे आणि पुन्हा हे 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। मसाला आपला छान असा भाजलेला आहे। आता यामध्ये आपण सुके मसाले घालूया। अर्धा चमचा हळद घालायची आहे, 2 चमचा मी घरगुती मसाला घातलेला आहे, थोडीशी हिंग घातलेली आहे। हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। तुम्ही जर तुमच्याकडे घरगुती मसाला नसेल तर लाल मिरची पावडर आणि धने जिरे पावडर सुद्धा घालू शकता, थोडीशी गरम मसाला पावडर सुद्धा घालू शकता, किंवा तुम्ही कांदा लसूण मसाला घातला तरीही छान आहे। तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे आपण, जेणेकरून मसाले छान असे आपले शिजतील। मसाले छान आपण परतून घेतलेले आहेत। आपण जे फणसाच्या बिया साफ केल्या होत्या त्या टाकायच्या आहेत। तर फणसाच्या बिया काही बारीक झालेल्या आहेत, याच्यामुळे भाजीला छान टेस्ट येते। 2 मिनिटं आपण हे मसाल्यांबरोबर परतून घेतले होते। यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत। तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला। मी जरा ग्रेव्ही जास्त करणार आहे, त्याच्यामुळे मी गरम पाणी यामध्ये जास्त टाकत आहे। फणसाच्या बियाची भाजी खूप टेस्टी बनते। तर तुम्ही जर कधी फणसाच्या बियाची भाजी केली नसेल तर अशा पद्धतीने नक्की करा। सर्व मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे। आपण जेव्हा फणसाच्या बिया शिजवल्या होत्या तेव्हा त्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे आता मीठ घालताना थोडंसं कमी घालायचं आहे। पुन्हा आपण हे मिक्स करून घेऊया। गॅस मीडियम ठेवायचा आहे। एक उकळी आलेली आहे। आता पुन्हा आपण एकदा हे मिक्स करून घेऊया
आणि त्याच्यानंतर यावरती आपण झाकण ठेवणार आहोत 5 ते 7 मिनटं स्लो गॅसवरती। 5 ते 7 मिनटं झालेली आहेत आणि आपली फणसाच्या बियाची भाजी तयार आहे। तर इथे आपली जी भाजी आहे छान अशी झालेली आहे। आपण थोडीशी कोथिंबीर यावरती घालायची आहे आणि मिक्स करायचं आहे। अशा पद्धतीने फणसाच्या बियाची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा, खूप टेस्टी लागते। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।